कर्ज घाटच चालू आहे सरकारचा. म्हणजे जे पारंपरिक पहिल्यापासून बिझनेस करतात त्यांना काही सुविधा द्यायचं नाही, त्यांना सगळे कायदे लावायचे. आमच्या केमिस्ट अँड ड्रग्सच्या बाबतीत FDAचे खूप कडक कायदे आहेत आणि ते आमच्या दुकानदाराला, आमच्या केमिस्टला ते कायदे लागू करायचे आणि ह्या लोकांना मोकळं रान करून द्यायचं हेच सरकारने ठरवलं. म्हणजे सरकारने या देशातली ही पारंपरिक जी चैन पद्धती आहे, जी जुने व्यवसाय करणारे यांना संपवण्याचा घाट या ठिकाणी घातलाय. आणि ज्याप्रमाणे आमच्या ऑल इंडिया ऑनलाईन मोठं करायचं कामच आहे ना. आणि यात जे आता चैन शॉप्या आल्या त्यांचे जे मोठमोठे आउटलेट या शहरात होत आहे किंवा देशात होत आहेत, तर त्यातून एक बल्क काहीतरी आता द्यायचं लोकांना, बल्क परचेस करतात, काहीतरी डिस्काउंट फॉरवर्ड करतात आणि त्याच्यातून छोटे रिटेलर या ठिकाणचे संपून टाकायचं आणि या ठिकाणचा व्यवसाय संपुष्टात आणायचा आणि सगळा कारभार या मेडिसिनचा आपल्या हातात घ्यायचा. हाच घाट या मोठ्या लोकांचा, कॉर्पोरेट लोकांचा या ठिकाणी आहेत आणि सरकारही त्यांना मदत करतं. याच्यात विशेष मध्ये हे की सरकार ऑनलाईनवर कुठंच त्याची नियंत्रण ठेवत नाहीये सरकारचं. आणि म्हणून आमच्या ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ अप्पा शिंदेने जे सांगितलं, जर आजच्या बंदनी सरकारने आम्हाला दाद दिली तर ठीक, नसता येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण बेमुदत बंद करू आणि या देशातल्या पूर्ण 12 लाख जे केमिस्ट ड्रग्स संघटनेच्या चाव्या आम्ही सरकारकडे सुपूर्द करू. याच्यानंतर सरकार जाणे आणि सरकारची कामं जाणे. फार्मसीचे हजारो विद्यार्थी याच्यामध्ये मी अजून एक नमूद करू इच्छितो. त्या संदर्भात बेरोजगार जे फार्मसीचे विद्यार्थी आहेत, असाच प्रकार चालला तर त्यांचं भवितव्य अंधारात आहे. बिलकुल बिलकुल. आज एकीकडे फार्मसी कॉलेजला सर्रासपणे परवानगी देत आहे आणि दुसरीकडे त्यांना बेरोजगार करत आहे सरकार. मी आपल्या माध्यमातून इथे सांगू इच्छितो की ऑनलाईनचा बिझनेस करणारी लोक फक्त शहरी भागात आणि जिथे बल्क बिझनेस मिळतो, इलिगल बिझनेस मिळतो, तिथंच हे काम करतात. आमचा केमिस्ट जिथं 500 ते 1000 लोकसंख्या, वाडी वस्ता गावं असतील तिथे सर्व्हिस देतो. अहोरात्र 24 तास तो सेवा देतो. तो स्वतःची बाईक असेल, गाडी असेल, ST महामंडळाच्या बसमध्ये शहराच्या ठिकाणी औषधी घेऊन तिथं सर्व्हिस देतो. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, जेणेकरून बेरोजगार आज आमचं 12 ते 13 लाख केमिस्ट आहे आणि त्या केमिस्टच्या मागे भरपूर काही परिवार आहे. आमच्याकडे काम करणारी मंडळी आहे, त्यांचाही परिवार आहे. यांचा सगळा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. सरकारने याच्याकडेही दुर्लक्ष करू नये अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो.